प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो. विघ्न विनाशक गुणीजन पालक, विघ्न विनाशक सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जय हनुमान चषक पायगाव 2025 फायनल डे आज या स्पर्धेचा. आणि या फायनल डे मध्ये सगळ्यांचं मनपूर्वक पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वप्रथम समालोचनाची सुरुवात करत असताना गणरायाला जरूर वंदन करेन. प्रथम वंदन गणरायाला करतोय सुरुवात शुभकार्याला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे दैव सर्व कार्येषु सर्वदा. सगळ्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला चेंडू पाहिला आपण फुलटॉसच्या सहाय्याने मात्र फेकला, अगदी व्यवस्थितरित्या बॅटवर घेतला आणि पहिल्याच चेंडूवर आपण पाहिला करारा स्ट्रोक राहुल गोंड याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. आणि हा सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पार आणि पहिल्याच बॉलवर चौकार. बघा पहिल्या इनिंग मध्ये थोडासा तांत्रिक बिघाड होता, त्यामुळे तांत्रिक अडचणी आल्या होत्या, त्यामुळे धावता समालोचन पोहोचलं नव्हतं, परंतु लाईव्ह कव्हरेज हे ऑन होतं. आता मात्र आपण आजच्या दिशेने वया पहिल्या इनिंग मध्ये काय घडलं आपल्यापर्यंत जरूर पोहोचवत आहे. कारण की पहिल्या इनिंग मध्ये 3 ओव्हर मध्ये फलकावर अतिशय चांगली बॅटिंग राजेश आणि विकी यांची पाहायला मिळाली. आणि त्यांनी 3 षटकामध्ये फलकावर 52 धावा जोडल्यात आणि 53 धावांचं लक्ष इथे सेट केलेलं आहे. अतिशय चांगला चेंडू लाऊड अपील होती, पंचांनी सांगितलं, आवाज आला होता, परंतु क्रीज आणि बॅट तिथला आवाज आला होता. अगदी आपण या स्पर्धेला पाहिलं तर 5व्या दिवसामध्ये आणि 5व्या दिवसामध्ये फायनल डे म्हणजे आजचे सगळे मॅचेस आपल्याला 3-2 अशा ओव्हर्सचे पाहायला मिळतील. आणि आजच्या दिवसामध्ये प्रत्येक संघ चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करेल. राहुल गोंड याला आपण पाहतोय आज न्यू स्टार वसई संघाचा एक टॉपचा ऑलराऊंडर खेळाडू, ज्याला विश्लेषण करायचं झालं तर हा काही टुर्नामेंट दिसला नव्हता हा खेळाडू या संघामध्ये. परंतु का दिसला नव्हता त्याचं देखील प्रमुख कारण आहे. कारण की वैयक्तिक जबाबदारी, वैयक्तिक जॉब आउट ऑफ इंडिया. आणि जेव्हा आमच्याशी भेट झाली आणि त्यांना मी विचारलं की मग या वेळेला कुठे होतात, तर त्याने सांगितलं की जापान रिटर्न. कारण की बहुतेक वेळा आपण पाहिलं ना त्यांना दरम्यान डेड बॉलचा इशारा. कारण की राहुल गोंड यांना आपण बघितलं तर मग फ्रान्स असो, चीन असो, अगदी मग नुकतेच जापानवरून रिटर्न झालेत आणि मग पुन्हा एकदा आपल्या संघाशी मात्र आपण पहिले जोडले गेले. ते टॉप ऑलराऊंडर खेळाडू राहुल यांना पाहतोय आपण. फुलटा चेंडू यावेळेला सुरेंद्र घाटालच्या बॅटमधून छान फटका पाहायला मिळाला, देऊन जाईल 6 धावा. अगदी आपण पाहिलं टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर दिलं जात आहे आणि दया या गोलंदाजावर आक्रमण हे मोठं केलं जात आहे. षटकार. संघाची टोटल पोहोचली आहे 11 च्या घरामध्ये. स्टेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय, सुंदर फटका विकी आहे तिथे, चांगला स्टॉप केलाय त्यांनी. धावा मात्र मिळतील. ज्या प्रकारे आपण बघितलं तर मिळालेल्या
मौल्यवान धावा 2. दोन्ही धावफलक पोहोचलं गेलं. 13च्या घरामध्ये 40 धाव्यांची गरज असेल. षटकामध्ये चेंडू आपण पाहिले 5. पुन्हा एकदा सरळ खेचलाय फटका. विकी आहेत. फिल्डिंग मध्ये आपण थोडस फंबल झालं, पण मात्र आपण पाहिल्या 1-2 मध्ये कन्वर्ट हा 2 फलंदाजाने देखील केलंय. 53चं लक्ष आहे. या मैदानावर कोणताही लक्ष आपण पाहिलं तर तितकं सेफ नाहीये. पहिलं षटक पूर्ण होत असताना फलकावर आपण पाहिल्या तर 15 पूर्ण झालेले आहेत. म्हणजेच काय तर येणारे 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये 38 धाव्यांची गरज. ही गरज अगदी आपण बघितली तर 2 षटकामध्ये 19ची सरासरी हे राखण्यामध्ये यश मिळेल का? हा पहिला सामना अगदी असाही संघ जिंकण्याचा प्रयत्न करेल. दुसऱ्या बाजूने साई कृपा विरार फाटा संघ अगदी चांगल्या स्थितीमध्ये दिसतोय, परंतु स्थिती मजबूत ठेवेल का? दुसऱ्या ओव्हर मध्ये काय घडते देखील पाहूया. घेऊ एक छोटा ब्रेक. वेलकम बॅक. सगळ्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय जे हनुमान चषक पायगाव 2025 मेगा फायनल डे अशा स्पर्धेचा आपण पाहतोय पहिला मुकाबला. विवेक नावाचा गोलंदाज पहिला चेंडू त्यांचा फेस केला. राहुलने अगदी सहजरित्या बॅट मध्ये घेतलाय, उडवलाय सुंदररित्या. चेंडू सरळ निघून गेलाय, अगदी बाउंड्री लाईनच्या पार. मिळेल हा षटकार. 6 धावा. अगदी आपण बघितलं तर हा समोर हाताळलेला चेंडू होता आणि त्या चेंडूला व्यवस्थितरित्या रीड केलं. राहुलची हीच तर खासियत आहे. मिरिटच्या सहाय्याने फटकेबाजी करणं ही त्याची ओळख आहे आणि ते त्याने दर्शवलंय. फुलटॉस यावेळेला मिसटायमिंग झाला. गॅप मध्ये चेंडू आहे. धाव मात्र 1 मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न होत आहे. दुसरी पूर्ण होईल का? हो, अगदी झाल्यात. ही मॅच अगदी आपण पाहिली आहे ना, तर मग ज्या 2 षटकामध्ये 38 त्यामधून आतापर्यंत 8 तर आल्यात. म्हणजेच राहिल्यात काय तर मग आता 10 चेंडू असतील आणि 30. हे समीकरण असेल अगदी डोळ्याच्या समोर. निस्तार वसई संघ एक टफ संघ. अगदी आपण बघितलं तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण पाहिलं ना तर भरपूर आणि भरपूर पारितोषिक त्यांनी पटकावलेत आणि तो संघ पाहतोय आपण. हो, याच दरम्यान आपण बघितलं की डोक्यावर हा चेंडू आदळलेला होता. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत फलंदाज. अगदी आपण पाहिला धावा मिळतील पुन्हा 2. अगदी थोडस पण पाहिलं तर मग वेगवान हा चेंडू होता. ऑन साइडला फटका खेळायचा होता, परंतु थोडस बॅटला हलकासा स्पर्श करून डोक्यावर आदळला. परंतु राहुल इज ओके. अगदी आपण पाहिलं 3 चेंडू फेकून झाले त्या ओव्हर मध्ये. 25 धावा सध्या तरी आपल्याला फलकावर दिसत आहेत. याचाच अर्थ अजून सुद्धा जिंकण्यासाठी 28 धाव्यांची गरज आहे. चेंडू शिल्लक 9. राहुल आहेत तोपर्यंत या मॅच मध्ये नुस्तार वैसे हा संघ आहे. धीमा टाकलाय थोडा आपण पाहिलं. अगदी काय झालं या वेळेला? चुकी झाली त्या क्षेत्ररक्षकाकडून. बाउंड्री मात्र अडवायला हवी होती आणि चुकीचं क्षेत्ररक्षण नतीजा भोगावा लागतोय. मिळेल हा चौकार आणि हा चौकार म्हणजेच आपण पाहिल्यानंतर या मॅच मध्ये आपली जी लढाई आहे ना ती लढाई आपण जिंकू शकतोय हे दर्शवताना राहुलच्या बॅट मध्ये येताना पाहायला मिळतोय. आठ चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा 24 हव्या आहेत. राजा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड करतात. चांगला क्षेत्ररक्षण झालं. अगदी मिळाले 1 धाव. एका धावडे अगदी आपण बघितलं तर टोटल पोचले गेले 30च्या घरामध्ये.
म्हणजेच 23 हव्या असतील आता आणि चेंडू शिल्लक 7. बघा हा चेंडू खूप निर्णायक आहे. या चेंडूवर एक चांगला मॅक्झिमम फटका अनिवार्य असेल किंवा बाउंड्रीज अनिवार्य असेल बॅटिंग करणाऱ्या टीमच्या साठी. बघा विकी या टीमचे कॅप्टन आहेत आणि त्यांनी लगेच पुढाकार घेतला आणि आपल्या गोलंदाजाला सांगितलं विवेकला की आता कशा प्रकारे गोलंदाजी करायची तुला. 23 हव्या आहेत 7 मध्ये. स्टेट साइडचा फटका, फिल्डर आहे तिथे प्रयत्न केले परंतु अपयशी ठरले. हा चेंडू सरळ मात्र डोक्यावरून चाललाय. मूल्यवान चौकार मात्र मिळेल. या चौकाराने संघाची टोटल मात्र पुढे सरकली गेली आहे 34 या आकड्यावर. बघा ज्याप्रमाणे ना मोमेंटमला ऑन ठेवलंय, मोमेंटमला कॅरी केले. आता राहिले 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये 53 धावांचा पाठलाग करत असताना अगदी तर 2 षटकामध्ये आतापर्यंत मोमेंटम कंटिन्यू ठेवलाय. परंतु या 6 मध्ये 17 हवे आहेत. 17 बनतोय की खतरा बनतोय, काय बनतोय पाहूया. बघा चौकार आलाय म्हणजेच 19 हव्यात. हा 6-19 आहे कारण की तिथे चौकार आला होता आणि तो चौकार सुद्धा देखील आपण बघितलं तर उमेद ची किरण मात्र जागृत केली. नेक्स्ट मॅच आपण बघितली आहे, टॉस झाला. टॉस बॉक्स मध्ये तिकडे आपण 2 कर्णधार बघितले होते, गावदेवी कामण आणि त्यांच्या सोबत विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा. बघा डिसिजन देखील आमच्यापर्यंत पोहोचेल. मला वाटतंय की विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा संघाने टॉस जिंकलेला आहे. नेक्स्ट मॅचचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये, प्लीज पोहोचवा कारण की नेक्स्ट मॅच अगदी आपण पाहणार आहोत. त्या संघामध्ये कदाचित अजित दादांना पाहणार आहोत, भूषण दादांना देखील पाहणार आहोत, आपण राकेश गोवार यांना देखील पाहणार आहोत. चांगला संघ आपण पाहतोय. गावदेवी कामण संघ देखील एका बाजूने पाहतोय आपण. अमित शर्मा यांचं देखील इथे शुभागमन झालंय. दरम्यान पहिला चेंडू आपटून टाकलाय, नतीजा भोगावा लागेल. इथे छोटा चेंडू या मैदानावर म्हणजेच खोटा चेंडू आणि तो बाउंड्रीच्या दिशेने पाठवला जातोय आणि फलंदाजाने मात्र संधी साधले. पहिलाच मात्र आपण पाहिला हा चेंडू फेस करत असताना चांगला फटका एक्झिक्यूट केलाय राहुलने. पाच चेंडू 15 धावा. ही मॅच ऑन आहे पूर्णपणे. जबरदस्त मॅच पहिलीच पाहायला मिळते. ऑन साइडला मात्र खेळण्याचा प्रयत्न पाहतो. एक धाव तर वेगाने होणारच. दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. काय घडतंय? ओ हा बॉल पकडायला हवा होता परंतु नाहीये पकडला, कारण की हा बॉल पकडला असता कदाचित हा मुवमेंट पकडला असता. सगळं काही आता मात्र आपण पाहू शकतोय. चित्र आहे ना ते पलटू शकतोय. एक मोका आणि तो मोका म्हणजे तुम्हाला धोका आणि हा धोका आहे मोठा. राहिलेले चेंडू आपण पाहिले ना अगदी डोळ्याच्या समोर. 4 या 4 चेंडू मध्ये 13 धाव्यांची गरज राहुलने मनामध्ये आणले ना तर मग काही होऊ शकतंय. याच दरम्यान हवे चेंडू, फिल्डर लांब राहिले. चेंडू मात्र आपण पाहिला गॅप मध्ये आणि गॅप मधून जात असताना बाउंड्रीच्या जवळ. धावा मिळाल्यात अगदी अगदी आपण पाहिल्या तर इथे 3 धावा मिळाल्यात. आता मात्र आपण पाहिलं ना पूर्णपणे 3 चेंडू आणि 10 धावा. काय जबरदस्त मुकाबला पहिलाच. पंच म्हणतात की आम्ही नक्कीच बाउंड्री चेक करणार आहोत
कारण की कोणत्याही संघाला असं नाही वाटलं पाहिजे की आमच्यावर अन्याय झालाय. अगदी आपण बघितलं तर इट्स ओके, सगळं काही व्यवस्थित आहे हे दिसून आलंय. धावा मिळाल्या 3 चेंडू आणि 10. सुरेंद्र आता स्ट्राईक एंडकडे. बघा ना, एक जी संधी आली होती ना तुम्हाला रनआउटची विकेट मिळवण्याची, ती संधी थोडी गमावली आहे तुम्ही. त्यामुळे ही मॅच पण देखील थोडीशी त्या स्थितीमध्ये आहे. परंतु 3 म्हणजे 10. गोलंदाज पूर्णपणे आता आपला एफर्ट्स लगावण्याचा प्रयत्न करेल, परंतु खेळाडूंना क्षेत्ररक्षणामध्ये देखील लगावण्याचा प्रयत्न करावा लागेल. इनसाइड आउटचा फटका, क्षेत्ररक्षक तिथे कॅच सुटला. बघा, हा कॅच पकडायला हवा होता, कारण की हे मोमेंटम देणारा क्षण आहे. कॅच सुटला, स्ट्राईक एंड. आता मात्र राहुल एक डेंजर बॅट्समन आलाय आणि त्यामुळेच आपण पाहू शकतोय की इथे नाजूक स्थिती निर्माण झाली आहे. 2 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज आहे. मुकाबला हाय व्होल्टेज वाला झालाय. पहिलाच मुकाबला अतिशय दर्जेदार, दमदार. या चेंडूवर एक चांगला फटका, कारण की कंपल्सरी चेस. मग तुम्हाला या 9 धावा पूर्ण करायच्याच आहेत. समोर खेचलाय, पाहावं लागेल विकी. ओ, काय घडलंय, काय घडलंय. आणि इथे आपण पाहिलं तर मोक्याच्या क्षणी चौकार आलाय. हा चौकार म्हणजेच आपण पाहिला तर न्यू स्टार संघाचा झालेला पलटवार. आता आपण पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि कम्प्लिटली 5 धाव्यांची गरज. म्हणजेच काय, न मिक्सिंग ना फिक्सिंग, कंपल्सरी चेसिंग हा नियम. आणि नक्कीच आपण पाहिलं ना तर 6 धावा ठोकाव्या लागतील, कारण की षटकार. कारण की 5 धावा जर कशा येतील ना आला तर जर वाईट तर तुम्हाला चौकार ठोकण्याची संधी मिळेल. परंतु जर ती संधी घ्यायची नसेल तर या चेंडूवर तुम्हाला षटकारच ठोकावं लागेल. पाच धाव्यांची गरज आहे. काय जबरदस्त हाय व्होल्टेज वाला मुकाबला. तसं म्हणतायत ना की कड़ी से कड़ी जोड़ो तो जंजीर बन जाती है और मेहनत पे मेहनत करो तो तकदीर बन जाती है. आणि या वेळेला तकदीर आपल्या संघाची. 1 चेंडू 5 धाव्यांची गरज. फिक्र क्यों करते हो, फिक्र से क्या होता है. रख भरोसा अपने आप पर और दिखा दे जमाने को फिर क्या होता है. अगदी 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 आपण बघितलं तर धडधड 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 वाढलेली आहे. कारण की दोन्ही बाजूने, एका बाजूने विरार पाटा संघ, एका बाजूने अगदी आपण बघितला तर मग स्टार वसईचा संघ. आणि हाय व्होल्टेज पहिलाच वाला मुकाबला, ड्रामे वाला मुकाबला, थ्रिलर वाला मुकाबला. काय जबरदस्त पाहतोय आपण. प्रेशर आहे. कोणता संघ जिंकतोय देखील पाहावं लागेल. बॉलिंग ट्रॅक वर राजेश एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत. भरपूर वेळा अशा परिस्थितीतून गेलेत. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होतोय का, कोणता संघ हा सामना जिंकतोय पाहूया. याच दरम्यान आपटून टाकलाय आणि हा विनिंग शॉट, षटकार. 6 धावा. सामना जिंकला न्यू स्टार वसई संघाने.
अगदी आपण पाहतोय जबरदस्त हाय